कृष्णा वरुणा संगमी असे बर्वे, तेथे तुम्ही मनोभावे, स्नान करा मार्कंडेय नावे, संगमेश्वर पूजावा. नमस्कार, मी सुनीता तुमचं स्वागत करते कृष्णा आणि वारणेच्या संगमावर वसलेल्या या संगमेश्वर मंदिरात. सांगली बस स्टँडपासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हरिपूर आहे आणि हरिपूर गावातच हे मंदिर आहे कृष्णा आणि वारणेच्या संगमावरती. रस्त्याचं बांधकाम तसं आम्ही गेलो त्यावेळी चालू होतं आणि दोन्ही साईडने झाडी असल्यामुळं हा रस्ता खूपच आनंददायी वाटतो. मंदिराच्या जवळ पोहोचल्यानंतर तुम्हाला एक मोठी कमान दिसते. त्यातून हे मंदिर अगदी म्हणजे पुरातन आहे याचा अनुभव देतं. मंदिराजवळ छोटी छोटी दुकानं आहेत, तिथं तुम्ही बेलपत्र, नारळ वगैरे घेऊ शकता. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. मंदिराचा जो परिसर आहे इथला तो खूपच सुंदर आणि खूप मोठा असा आहे. हे हरिपूरचं संगमेश्वर मंदिर ग्रामदैवत आहे हरिपूरचं. आणि या मंदिराचा उल्लेख म्हणजे गुरुचरित्रातील 15व्या अध्यायात या मंदिराचा उल्लेख केलेला आहे. आणि 18 पुराणापैकी एक पुराण जे मार्कंडेय पुराण लिहिलं गेलं ते इथंच लिहिलं गेलं असं म्हणतात. तसेच प्रभू रामचंद्रांनी या शिवलिंगाची स्थापना केली आहे. हे रामायणकालीन मंदिर आहे आणि रामाच्या हाताचे ठसे अजूनही या शिवलिंगावर आहेत असं सांगितलं जातं. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी आहे आणि दगडी बांधकाम आहे पूर्णतः. आणि आता अलीकडेच इथला म्हणजे परिसर जो अगदी खूप छान केलेला आहे. चला तर आपण मंदिरात जाऊ आणि देवदर्शन घेऊया. खूपच शांत वाटतं इथं आणि शांत निवांत दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराची प्रदक्षिणा करणार आहोत. आणि मंदिराची प्रदक्षिणा करताना मंदिर परिसरात श्री दत्त, नृसिंह, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज आणि चिरंजीव मार्कंडेयाचं मंदिर अगदी मंदिराच्या समोरच आहे. तर कालभैरवाचं मंदिर अगदी मागील बाजूला आहे. तर चला तर मग आपण एक प्रदक्षिणा घेऊ आणि सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेऊ. इथल्या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दत्त मंदिरात दत्ताच्या 2 पादुका असतात, पण इथे 6 आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 6 पादुका इथं आहेत. हे मागील बाजूला असलेलं काळभैरवाचं मंदिर अगदी मूर्ती अगदी जिवंत असल्याचा आभास होतो. आणि इथून आपल्याला मंदिराच्या वरती जाता येतं. मंदिराच्या छतावर एक झरोका आहे, त्यातून शिवलिंगाचं अगदी डायरेक्ट दर्शन होतं. आणि मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणं अगदी नंदीच्या शिंगातून डायरेक्ट शिवलिंगावर पडतात. आणि हे आहे चिरंजीव मार्कंडेश्वराचं मंदिर. असं म्हणलं जातं की मार्कंडेय अल्पायुष्य होते आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी शिवाची आराधना इथेच केलेली आणि त्यांना वर प्राप्त झाला दीर्घायुचा. मंदिरातून बाहेर आल्यानंतर लगेचच विष्णूचं मंदिर आहे आणि सध्या म्हणजे थोडंसं तिथं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. हेही मंदिर अगदी खूप जुनं आहे, पुरातन आहे आणि छान वाटलं इथं आल्यानंतर सुद्धा.
संगमेश्वर मंदिराच्या उजव्या साईडला अजून एक मंदिर आहे, हे विष्णू मंदिर आहे. म्हणजे त्याचा इतिहास इथं बोर्डवरती लिहिलेला आहे की हे मंदिर का बांधलं गेलं, तुम्ही बघू शकता. आता वेळ झाली आहे सूर्यास्ताची, तर चला तर मग आपण आता संगमावरती जाऊया, जिथं कृष्णा आणि वारणेचा संगम आहे. अगदी म्हणजे संगमावरती जायच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगते, इथं हा जो पार दिसतोय ना, संगम तटावरचा पार, तिथं सर्वप्रथम नाट्यप्रयोग झालेला. गोविंद बल्लाळ यांनी तो सर्वप्रथम प्रयोग होता तो इथं झालेला. म्हणजे आपल्याला अभिमान पाहिजे या गोष्टीचा. इथं संगमावरती कृष्णा मातेचं एक मंदिर आहे छोटंसं. त्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी जर इथं आलात, तर तुम्हाला भेळ खायला नक्की आवडेल इथं. निवांत सूर्यास्ताचं दर्शन घेत तुम्ही इथं मस्त एन्जॉय करू शकता. माझ्या माहेरला असणारी वारणा आणि माझ्या सासरला असणारी कृष्णा, या दोन्ही नद्यांचा संगम इथे होतो. तो बघण्यात एक वेगळाच आनंद येतो आणि म्हणूनच माझी ही जागा माझी आवडती जागा आहे. आणि तुम्ही या संगमेश्वर मंदिराला आणि या घाटाला, या ठिकाणाला जरूर भेट द्या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया असाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. नमस्कार.